भारतातील एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध पर्सिस्टंट या कंपनीचे प्रमुख माननीय श्री आनंद देशपांडे यांच्याशी केलेली बातचीत आपण आता पाहूया। एक प्रथितयश उद्योजक म्हणून आज ते भारतातच नव्हे तर जगभरात ओळखले जाणारे, तरीही मनाने मराठी असणारे असे मराठी माणसांशी जोडले गेलेले आहेत। त्यांचे व्यावसायिक, औद्योगिक, वैयक्तिक जीवनातील अनुभव तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य याबद्दलचे विचार पाहूयात। नमस्कार। पर्सिस्टंट म्हणजे मूर्तिमंत चिकाटी। एक मराठी उद्योजक संपूर्ण जगभर ज्याचा विस्तार आहे अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय IT कंपनी स्थापन करतो आणि त्याचा प्रभाव संपूर्ण जगभर आपल्याला दिसतो। अशा पर्सिस्टंट या कंपनीचे फाउंडर आणि चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय आनंदजी देशपांडे यांना या विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर आमंत्रित करताना मला अतिशय आनंद होत आहे। आज आपल्या सगळ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण मोठ्या प्रमाणावर देश विदेशातले मराठी बांधव काहीतरी बहुमूल्य शिकू अशी मला खात्री वाटते। आनंदजी नमस्कार। नमस्कार, आपलं स्वागत। थँक्यू। नमस्कार। नमस्कार रवी। नमस्कार मंडळी। एखादा टाटा समूहासारखा वाहन उद्योगातला मोठा समूह त्याच्या टाटा ट्रक किंवा जगवारसारखी एक लक्झरी कार ही डोळ्यासमोर ठेवून त्याच्याभोवती सगळं त्यांचं लक्ष केंद्रित करतो, म्हणजे मेन मटेरियल, मनी, रिसोर्सेस सगळं। तसं पर्सिस्टंट सिस्टीम हे IT क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे। तर मनुष्यबळ विकास मला वाटतं हे फार महत्त्वाचं धोरण माझ्या दृष्टीने आहे। तर त्याबाबत आपण काय सांगाल? नाही, आपण जे म्हटलं ते बरोबर आहे रवी। सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आमचं जे सगळं बिझनेस आहे तो सर्व लोकांवरती डिपेंडेंट आहे। त्यामुळे लोक आणि जे काम करतात त्यांच्यावरतीच सगळं डिपेंडेंट असतं। तर आमच्याकडे जी फिलॉसॉफी आम्ही त्याला लाईफ ॲट पर्सिस्टंट असं म्हणतो। तर ह्याच्यामध्ये आम्ही सर्व एम्प्लॉईजला कसं मोटिवेट करायचं त्याच्यावरती बराच विचार केलेला आहे। आणि ह्याच्यात असं लक्षात आलं की जो आपल्याकडे काम करतो एम्प्लॉई, तो फक्त त्याच्याकडे भरपूर चॉईसेस असतात। त्यांनी आमच्याचकडे काम केलं पाहिजे असं नाही, तो दुसरीकडे पण कुठेही जाऊ शकतो। आणि सगळे लोक जेव्हा मोटिवेटेड असतात, काम करतात, तेव्हा अर्थात चांगलं कामं तयार होतात। आणि ह्यासाठी मोटिवेशन का असावं, कशामुळे असावं, तर याच्यामध्ये मेन भाग असा असतो की प्रत्येकाचं एक लाईफमध्ये एक पर्पस असतं। ते पर्पस आणि आपलं पर्पस हे कसं काय आपण मॅनेज करायचं। तुम्ही सगळे लोक नुसतं पगारासाठी काम करत नाही, तेच त्यांचं स्वतःचं ध्येय असतं आणि त्याच्यासाठी ते सर्व काम करत असतात। तर आमच्याकडे आम्ही ह्या फिलॉसॉफीमध्ये थोडा फरक केला। असा फरक केलेला आहे आम्ही की आम्ही सर्वांना सांगतो की प्रत्येक उद्योजक किंवा प्रत्येक एम्प्लॉई किंवा कोणी पण असो, कुठल्याही कंपनीमध्ये असो, त्याचं जे करिअर आहे त्याची जबाबदारी त्याची स्वतःची आहे। कंपनी आम्ही तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या करिअरची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे। हे जर असलं, आपण करिअर जेव्हा बघतो, करिअरमध्ये फक्त जॉब हा एक स्मॉल पार्ट असतो। बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते म्हणजे मी माझी स्वतःची लॉंग टर्म विजन किंवा मी स्वतःसाठी काय काय करतो, माझी फॅमिली, माझं वर्क आणि मग माझी कम्युनिटी, हे चारीचं जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा लोक चांगलं काम करतात। आणि ॲज अ एम्प्लॉयर माझी ही जबाबदारी आहे की मला तुमच्या स्वतःच्या जे काय ॲस्पिरेशन्स आणि ॲम्बिशन्स आहेत ते तुम्ही जेव्हा फुलफिल करतात तेव्हा तुम्हाला लागणारं जे काय सपोर्ट आहे तो मी ॲज अन एम्प्लॉयर तुम्हाला देता आला पाहिजे। त्यामुळे आमचा जो फुल अप्रोच लाईफ ॲट पर्सिस्टंट आहे, ह्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही काय करावं, तुम्ही तुमचे जे काय प्लॅन्स आहेत आणि ॲस्पिरेशन्स आहेत तुम्ही ठरवणार, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार। आणि जर आमचे अलाइनमेंट, आमचे पर्पस, तुमची पर्पस अलाइन झाले तर सर्व लोक एकदम प्रगती करतात आणि चांगलं काम करतात। कारण वी आर नॉट जस्ट वर्किंग फॉर थिंग्स, देयर इज अ मिशन दॅट एव्हरीवन इज पार्ट ऑफ। पर्सिस्टंट इज ऑन अ मिशन, एव्हरी एम्प्लॉई इज ऑन अ मिशन, अँड वी मेक शुअर दॅट टू दी एक्सटेंट पॉसिबल वी अलाइन आवर मिशन्स, असा त्यातला मेन फोकस आहे। म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईचं जे वैयक्तिक ध्येय आहे त्या ध्येयाकडे त्यानं जावं याच्यासाठी पर्सिस्टंट इज अ व्हेइकल। करेक्ट। आणि प्रत्येकाने आपलं ध्येय स्वतः ठरवावं आणि स्वतःचं ध्येय असावं। कारण बरेचसे लोक जे असतात, एस्पेशली आपण कॉलेजमध्ये जे जातो
जेव्हा कॉलेजमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्ही तिसरी पास झाला की चौथीत, थर्ड इयर झाला की फोर्थ इयर नंतर फिफ्थ इयर, पण तुम्ही कशासाठी पुढच्या वर्षी जाता याच्यावरती कोणीच विचार करत नाही. मला वाटतं की हा एक अतिशय चांगला विचार आहे की ध्येय ठेवून प्रत्येक व्यक्तीनं जगलं पाहिजे. मला तर असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसानं आपण जगतो कशासाठी याचा विचार करणं आणि त्याच्या विकासासाठी, त्याच्या प्रगतीसाठी एम्प्लॉयर कशा पद्धतीनं सहकार्य करू शकतात याचंही मूर्तिमंत उदाहरण. अतिशय सुंदर. आता मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारतो की पर्सिस्टंट मध्ये एंट्री करत असताना की आताच तर आपण म्हटलं त्याप्रमाणे की लाईफ ॲट पर्सिस्टंट. आता इन द सेम वे जो काही तुम्ही तुमचा लोगो तयार केलेला आहे तो लोगो मला अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटतो. जसं रिलायन्सचा लोगो आहे, ग्रोथ इज लाईफ, हे अनेक वेगवेगळ्या संस्थांचा लोगो आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणते की सी बियॉन्ड अँड राईज अबाउट, याच्या मागची काय संकल्पना? तर आता असं आहे, ह्याच्यामध्ये कसं होतं की आपल्याकडे आता 11,000 एम्प्लॉई आहेत टोटल, 11,500 असे एम्प्लॉईज आहेत आणि जगभर आता 18 देशांमध्ये एम्प्लॉईज आहेत. आता प्रत्येक ठिकाणी आम्ही कस्टमर्सबरोबर काम करतो, प्रत्येक कस्टमरला आम्ही आपले जे काय असतं ते करायचं असतं. तर जेव्हा आम्ही कस्टमरच्या बरोबर काम करतो तेव्हा आमचं असं म्हणणं आहे सगळ्यांचं की स्वतः, आणि जसं मी तुम्हाला एम्प्लॉईजबद्दल सांगितलं ते ध्येय असतं किंवा वी हॅव टू लुक बियॉन्ड वॉट एव्हर द रेग्युलर स्टाफ इज, तेव्हा जेव्हा आम्ही कोणाबरोबर काम करतो तेव्हा फक्त जे सांगितलेली कामं आहेत ती तर सगळीच करतात, त्याच्या पुढे आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघतो किंवा लोकांचे अचीवमेंट्स बघतो किंवा कस्टमर खुश आहे असं बघतो, ते जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपण बघतो की जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांनी रेग्युलर कामं सगळीच करतात, त्यांनी त्याच्या बियॉन्ड काय केलं. तर आम्ही सी बियॉन्ड म्हणजे नुसती सांगितलेली कामं न करता त्याच्या पुढची कामं कशी करतो आणि हाऊ डू वी राईज अबाव ऑल द क्लटर म्हणा किंवा मेस म्हणा, अँड हाऊ डू वी सी आवर सेल्स बियॉन्ड एव्हरीथिंग एल्स, असा हा प्रत्येकाने विचार करावा म्हणून आमचं हे ध्येय वाक्य आहे असं म्हणा. सर, पर्सिस्टंटची सुरुवात कधीपासून झाली? की पर्सिस्टंटला आता यावर्षी 30 वर्ष झाले. तर आम्ही 1990 साली मार्चमध्ये पाडव्याच्या दिवशी पहिल्यांदा पर्सिस्टंटच्या नावाचे कागद फाईल केले. कंपनीचं रजिस्ट्रेशन 30 मे 1990 सालचं आहे. तर यावर्षी 30 मेला आमचे 30 इयर्स ऑफ ऑपरेशन झालेले आहे. तर हा आमचं 30वं वर्ष आहे यावर्षी. गुढीपाडव्याला सुरुवात हां, केली, त्याच्या मग काही असं तुम्ही पाणीनी नावं दिलीत म्हणजे पिंगला या रस्त्यावर न जाताना ज्या ज्याला इमारतीकडे पाहतो कोणी तर त्या इमारतीच्या काय म्हणतात, त्या इमारतीचा जो काही एक पॉशनेस आहे किंवा इमारत जेवढी आकर्षक आहे तितकीच ती नावं सुद्धा अतिशय आकर्षक प्राचीन आहेत. वाटतं. तर याचं काही आपल्या संस्कृतीशी किंवा पाणीनी पिंगला हो. आर्यभट्ट. नावं दिली, तर या मागचा विचार काय? ह्याच्यात 2 वेगळ्या स्टोरीज आहेत. म्हणजे एक चैत्राचा जो गुढीपाडवा आपला असतो तेव्हा ज्या पहिल्या वर्षी म्हणजे 1990 साली आम्ही कंपनीचे स्थापनेचे जे सर्वात प्रथम कागद असतात ते माझ्या वडिलांनी फाईल केले. त्यावेळेस 22 मार्च मला वाटतं ती तारीख होती आणि 30 मेला आम्हाला जागा मिळाली. त्यानंतर आम्हाला बराच त्रास झाला. पहिल्यांदा ऑफिस मिळाला. आमची सर्वात पहिली ऑफिस बिल्डिंग जी होती ती भोसरीला सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये, तिथे त्यांचे 2 गाळे होते, त्यात एक गाळा घेतला होता आणि तिथे बरेच त्रास झाला. पण शेवटी जी जागा आम्हाला मिळाली ती गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधी मिळाली. मग ठरवलं की अरे वा, गुढीपाडवा आपल्याला चांगला मानतो, शुभ तिथी आहे, मग सुरू करायचं. मग पाडव्याच्या दिवशी आम्ही नवीन ऑफिसच्या जागेमध्ये सत्यनारायणाची पूजा केली आणि ऑफिस सुरू केलं. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की गुढीपाडव्याला नवीन काहीतरी करायला एक चांगला मोका असतो. त्यामुळे ती जागा 300 स्क्वेअर फूट होती सगळ्यात पहिले, 300ची 600, 600ची 1000. प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही वाढवली तेव्हा गुढीपाडव्याचा मुहूर्त बघून त्यावेळेस आमच्याकडे दरवर्षी ऑफिसमध्ये गुढीपाडव्याला एक सत्यनारायण पूजा आणि सर्व लोकांना बोलवून त्यांना आम्ही फाउंडेशन डे सारखा आम्ही सेलिब्रेट करतो. अच्छा, तुमचा जो बिल्डिंगचा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. त्याचं काय झालं होतं की जेव्हा आम्ही पाणीनी जी बिल्डिंग आहे ती 98 साली आम्ही सुरू झाली. त्याच्या आधीच काही महिन्यांपूर्वी मी फ्रान्समध्ये एका मीटिंगसाठी गेलो होतो. तर तिथे असं लक्षात आलं की त्यांच्याकडचे जे अल्काटेल म्हणून कंपनी आहे ती फ्रान्समधली सर्वात मोठी कंपनी अशी टेलिकॉममध्ये आहे आणि सॉफ्टवेअर वगैरे बनवतात त्यांच्यासाठी. तर त्यांच्या सगळ्या बिल्डिंग्समध्ये त्यांचे फ्रेंच लोकांचे नाव होते, पास्टर, व्होल्टेअर असे सगळे. म्हटलं अरे असं ह्यांचं चांगलं आहे, बरोबर आहे, ते आपले वापरतात. आपण आपल्या ज्या इमारती बनवू
तेव्हा आपले लोकांची नावं त्याच्यावरती देता आली पाहिजे असा त्याच्यातला एक मूळ हेतू होता. मग पहिल्यांदा जेव्हा आम्हाला मिळाला चान्स तेव्हा पाणिनी झाला. तर पाणिनीचं कसं झालं की आम्ही इंटरनल एक कॉम्पिटिशन घेतली की बाबा आता कुठली तरी नावं सुचवा वगैरे असं थोड्याशा आयडिया घेतल्या. पण असं ठरवलं होतं की आपण भारतीय नाव द्यावं, कारण ही आपली बिल्डिंग आहे, आपण स्वतः बांधलेली बिल्डिंग आहे, त्यामुळे आपण आपलं नाव काहीही ठेवू शकतो तिथे. त्यामुळे पर्सिस्टंट ठेवण्यात काय पॉईंट नाही, एकदाच ठेवता येईल, त्यापेक्षा असं काहीतरी नाव ठेवावं म्हणून तेव्हा आम्ही पाणिनी असं नाव ठेवलं. मग त्याच्यानंतरची जी पुढची बिल्डिंग बांधली त्याचं नाव आम्ही भगीरथ ठेवलं. तेव्हा वडिलांनी सांगितलं की भगीरथ प्रयत्न केले असं ते केलं म्हणून ते केलं. मग त्याच्यानंतरची जी बिल्डिंग होती ती ही बिल्डिंग आहे. इथे एक बिल्डिंग इथे पिंगल आहे आणि दुसरी आर्यभट आहे. दोघंही मॅथमॅटिशियन म्हणून फेमस आहेत. गोव्याला आमच्या 2 ऑफिसेस आहेत. एकाचं नाव चरक आहे आणि दुसऱ्याचं नाव भास्कर आहे. त्यानंतर नागपूरला 2 ऑफिसेस आहेत, 2 बिल्डिंग आहेत. त्याचं गार्गी आणि मैत्रेयी अशा 2 महिला म्हणून अशी नावं दिलेली आहेत. त्यामुळे जिथे पण आम्हाला चान्स मिळाला आपल्या स्वतःची बिल्डिंगची नावं द्यायला, तिथे आपली नावं वापरता यावी असा त्याच्यातला भाग होता. आपली ओळख जपण्याचा यातून हो. आणि ऑडिटोरियम्समध्ये सुद्धा अशी नावं दिलेली आहेत. आता आमचं जे भगीरथमध्ये एक खूप चांगलं ऑडिटोरियम आहे, 350 सीटर ऑडिटोरियम आहे. त्याचं नाव देवांग मेहता ऑडिटोरियम आहे. देवांग मेहता तेव्हा दिवंगत झाले होते, नॅस्कॉमचे प्रमुख होते, तर त्यांनी खूपच चांगलं काम केलं होतं, ते झालं. आणि तिकडचं जे ऑडिटोरियम आहे आणि ते जे 4 आपले हिंजवडीतल्या बिल्डिंग आहे त्या 4 बिल्डिंग होत्या तिथे, म्हणून 4 वेदांची नावं आहेत त्याच्यावरची. तर ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 बिल्डिंग आहेत. तिथलं जे ऑडिटोरियम आहे त्याचं नाव भीमसेन जोशी ऑडिटोरियम असं दिलेलं आहे, तसं लोकल म्हणून तिथे. आणि नागपूरचं जे आहे ते कालिदास ऑडिटोरियम. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे या आपल्या आठवणी. हां, म्हणजे असं आहे की शेवटी कसं आहे ना, बिल्डिंग तर कृतज्ञता एक झालं, दुसऱ्या लोकांनी विचारावं ना की हे कोण होते, का दिलं असं आठवण त्यांची. हां, लोकांनी पण त्याच्याबद्दल विचार करावा की हां असं आहे बाबा काहीतरी कुठल्या बिल्डिंग आपल्या राहतो. देशातल्या अनेक गोष्टींची माहिती नसते. बरोबर आहे. तुमचा हा वेगळा प्रयोग अतिशय आनंददायी आहे अशा प्रकारे. या आत्तापर्यंत तुम्ही काय हो, आता सगळ्या तुमच्या वाटचालीत तुमच्या कुटुंबियांचा सहभाग, सहकार्य हे कितपत आहे? नाही, अर्थात खूपच आहे. म्हणजे एक तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे कसं की माझे वडील त्यांनी सुरू केली ही कंपनी. म्हणजे कसं की ते मी जेव्हा कंपनी फाईल केली तेव्हा ते पुण्यात होते, मी अमेरिकेत होतो, त्यामुळे पहिले कागद त्यांनीच फाईल केले. पहिल्यापासून ते डायरेक्टर होते आणि ते त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते कंपनीमध्ये ॲक्टिव्हली काम करत होते. माझ्या बायकोनी सर्वात पहिले वर्षाचे सगळे फायनान्शियल डॉक्युमेंट्स सगळे स्वतः लिहिले आणि नंतर आता पण ती बऱ्याच ॲक्टिव्ह आहे. फाउंडेशनमध्ये पण खूप काम करते. आणि घरचा सपोर्ट अर्थात असं आहे की हे जे काम असतं हे थोडंसं आपलं जे सगळ्यांचं काम असतं अशा प्रकारचं एकदम मिशनरी काम असतं. त्यामुळे असं काही रोज एक ठरलेली वेळ आहे घरी 5 वाजता येऊन घरी आले असं कधीच नसतं. मराठी माणसाची प्रिय कल्पना आहे. हां, असं कधीच होत नाही. आणि प्रवासही खूप असतं, त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. तो आपल्याला भरपूर मिळाला. अर्थात माझ्या बायकोनी पण खूप सपोर्ट केलं, मुलं पण खूप सपोर्टिंग आहेत. आणि जो सपोर्ट घरून मिळाला त्याच्याशिवाय असे करणं शक्यच नाही. मोठं हे एवढी मोठी स्वप्न उभी करत असताना सर्वांनाच लागतो, म्हणजे सगळ्यांनाच असं लागतो. आणि मला तरी मी तसं भाग्यवान आहे या विषयामध्ये. आता बोलताना आपण म्हणतात फाउंडेशन बद्दल. हो. पर्सिस्टंट फाउंडेशन, त्याचं कार्य आणि याबद्दल थोडी माहिती सांगा. हो, पर्सिस्टंट फाउंडेशन जे आहे ना, मी जवळपास 1996 म्हणजे 96 साली सुरू केलं. तेव्हा आमचा असा विचार होता की आता आपलं थोडंसं दिसतं आहे की प्रॉफिट होतो आहे दरवर्षी, तर आपण 1% प्रॉफिट काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ठरवावं. तर तेव्हापासून आम्ही हे ठरवलं. आणि तेव्हा पहिल्यांदा आम्ही कुठल्या ज्या NGOज आहेत किंवा कुठल्या ज्या एका एरियाज आहेत त्याच्यामध्ये आम्ही असं डोनेशनमुळे देत होतो. 1% प्रॉफिट जो होईल तो पुढच्या वर्षी डोनेशन म्हणून द्यायचा असं ठरवलं होतं. आणि पहिल्यांदा मग त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी हा प्रॉफिट वाढला, थोडं अमाऊंट्सही वाढले. मग असं लक्षात आलं की नुसतं डोनेशन देण्यापेक्षा आपण सॉर्ट ऑफ एम्प्लॉईजला पण इन्व्हॉल्व करायला पाहिजे. सगळेजण आपण बरोबर काम केलं तर त्या पैशापासून अजून पण कामं वाढतील. मग आम्ही ठरवलं की 3 गोष्टींवरती फोकस करायचा. मेनली हेल्थकेअर, एज्युकेशन आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट, या 3मध्ये पर्सिस्टंट फाउंडेशनचा फोकस आहे. आता नवीन लॉप्रमाणे 2% CSR आहे, त्यामुळे 2% आपले प्रॉफिट CSRमध्ये आपण वापरतो. आणि ते पर्सिस्टंट फाउंडेशनच्या थ्रू आपण
सर्व जे काय प्रोजेक्ट्स आहेत ते वेगळे करतो. आणि त्या सध्या सोनाली माझी बायको, शी इज द चेअरमन ओके. आणि शी रन्स द फाउंडेशन ऑन अ डे टू डे बेसिस. आपण हा विशेष जो म्हणजे मला अतिशय कौतुक पर्सिस्टन्स आणि आपलं व्यक्तिशय असं आहे की आपण मराठी मुलांनी उद्योजक बनावं किंवा उद्योजकतीय प्रेरणा त्यांच्यामध्ये विकसित व्हावी. ही जी एक सामान्य कल्पना आहे की मराठी माणूस हा जन्मालाच येतो कारकून बनण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी किंवा तो अत्यंत सुरक्षित अशा प्रकारचं जीवन आपल्याला मिळावं अशा प्रकारचाच आग्रह त्यांचे आई वडील करत असतात. अशा वेळेला आपण मराठी माणसांमध्ये किंवा एकंदरीतच भारतीय माणसांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आपण हे जे दे आसरा फाउंडेशन सुरू केलेलं आहे. मुळात त्याच्या नावाबद्दलही मला खूप आकर्षण आहे की त्याचं नाव दे आसरा हे असं का आपण ठेवलं. पण दे आसरा त्या देवी वगैरे असतात, आसरा देवी वगैरे नाही, असं काय कल्पना आहे. आणि दे आसरा हा तर मला खरं तर ते जाणून घ्यायचं आणि त्याचा कसा देश विदेशातले आज जवळजवळ 35 देशातनं आणि अमेरिकेतल्या जवळजवळ 60 राज्यातनं आता सगळे लोक आज आपल्याकडे पाहत आहेत. तर आपल्याला या उद्योजक आहे, कारण उद्योजकता हा सुद्धा विश्व मराठी परिषदेचा एक महत्वपूर्ण आहे. बरोबर आहे. सक्षम मराठी माणसांबरोबरच समृद्ध आणि संपन्न मराठी माणूस हा सुद्धा वैश्विक मराठी भाषिक समाज हे सुद्धा विश्व मराठी परिषदेचं स्वप्न आहे. तर त्याला दे आसरा फाउंडेशन मध्ये आपण जे काही कार्य करत आहात आता त्याविषयी आपण सांगावं आणि ते कसं मार्गदर्शक होईल किंवा त्याचा कसा उपयोग भविष्यात करता येऊ शकेल त्याबद्दल आपले विचार आणि योजना आपण सगळ्यांना सांगाव्यात अशी मी विनंती करतो. शुअर. दे आसरा फाउंडेशन जे आहे ना, हे माझं पर्सनल वैयक्तिक फिलॅन्थ्रॉपी मिशन असं म्हणतो ना, तशा प्रकारचं आहे. तर आता कसं आहे की बिल गेट्स आहेत, त्यांची बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आहे, मायकल अँड सुझन डेल फाउंडेशन आहे, अशी प्रत्येकाची फॅमिली फाउंडेशन. इन्फोसिस फाउंडेशन नाही, इन्फोसिस फाउंडेशन कंपनी फाउंडेशन. ओके ओके. हे पर्सनल फाउंडेशन. सो मी ठरवलं 50 वर्षाचं झाल्यानंतर आणि मग बरेच वर्ष विचार करत होते यावरती आणि मी ठरवलं की आपण पण आपली स्वतःची पर्सनल फाउंडेशन करावी. सो दे आसरा फाउंडेशन ही पर्सनल फाउंडेशन आहे. पर्सिस्टंट फाउंडेशन वेगळी आहे. दे आसरा फाउंडेशन इज अ पर्सनल फॅमिली फाउंडेशन. आणि फॅमिली फाउंडेशन जसं बिल आणि मेलिंडा गेट्स वगैरे तशी दे आसरामधली DE जी आहे ती देशपांडे आहे आणि ASRA जे आहेत ते आमचे घरचे फॅमिली मेंबर्स आहेत. आनंद, सोनाली, रिया आणि अरुण असे 4 जण आहोत. म्हणून आमच्या नावाची ही फाउंडेशन आहे. देशपांडे फाउंडेशन ऑलरेडी देशपांडे यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे त्या नावाचं काही चॉईस नव्हता. माझ्या नावाचे बरेच लोक आहेत, त्यामुळे दुसरं काहीतरी करा. छान कल्पना आहे. हां, तर दे आसरा फाउंडेशन आम्ही सुरू केले. त्याला आता 7 वर्ष झाली. आणि दे आसरा फाउंडेशनचा मेन हेतू असा होता आणि मी याच्यात पण बिल गेट्स आणि या लोकांनी जे काय लिहिलं आहे याच्यावरती त्यांनी सांगितलं की पर्सनल फिलॅन्थ्रॉपी फाउंडेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला कसं आहे की थोडं जास्ती फ्लेक्सिबिलिटी असते. तुम्ही काय करावं, कसं करायचं ते तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला बाकी लोकांच्या असं म्हणजे तुम्ही जे ठरवाल ते तुमचे पैसे तुम्ही वापरताय असा त्याच्यातला हेतू असल्यामुळे तुम्ही ठरवू शकता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असला कुठला तरी एक बिग हेरी ऑडेशियस प्रॉब्लेम जे म्हणतो तो पिक करावा आणि तो बरेच वर्ष राहील तुमच्यासाठी मोटिवेशनल असा एक उद्योग घ्यावा. म्हणून त्याच्यामध्ये मी ठरवलं की आपल्याकडे देशामध्ये आज जवळपास आपली टोटल पॉप्युलेशन जवळपास 130 कोटी आहे. त्यातले अर्धे लोक 25च्या खाली आहेत. कुठल्याही वयाचे आपण लोक बघितले तरी आपल्याकडे 2.5 कोटी लोक प्रत्येक वयाचे 18 वर्षाचे 19 वर्षाचे जसंही म्हटलं तरी. तर आपल्याला दरवर्षी जवळपास 1.8 crores म्हणा की म्हणजे 1.5 ते 1.25 कोटी नवीन लोकांसाठी जॉब्स करणं तयार आहे. तर हे सगळे जॉब्स म्हणजे जॉब्स शक्य नाही, त्यामुळे जॉब क्रिएटर आपण क्रिएट करावे. म्हणून दे आसराची मिशन अशी आहे की आपण जॉब क्रिएटर्स कसे तयार करायचे. आता त्याच्यामध्ये आमचे 2 पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये मी पूर्ण वेळ लक्ष ठेवतो. एक म्हणजे कसं की आपल्याला क्वांटिटी जास्ती पाहिजे, म्हणजे इट इज टू स्केल. म्हणजे नुसते 2, 4, 5 करून उपयोग नाही. आपल्याला 1.8 crore एव्हरी इयर एवढी गरज आहे. तर नुसतं थोडंसं करून उपयोग नाही. असं त्यामुळे आपल्याला एक स्केलेबल प्लॅटफॉर्म करता येणं आवश्यक आहे. आणि असंही लक्षात आलेलं आहे की कसं आहे ना, जे उद्योजक असतात ते उद्योजक असतात म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी डेअरिंग असतं. तर ते कुठे कुठे जेव्हा अडकतात तेव्हा त्यांना आपण थोडंसं जरी मदत केली तर ते आपले सारू शकतात. त्यांना एकदम स्पून फीडिंग करायची गरज नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी असा काहीतरी प्लॅटफॉर्म करावा ज्याच्यामध्ये त्यांना जे हवं ते त्यांना जेव्हा हवं तेव्हा मिळालं पाहिजे. तो हा एक भाग आहे, स्केल पाहिजे. दुसरा अजून एक भाग आहे की आपल्या देशामध्ये तुम्ही जर बघितलं तर अंडर एम्प्लॉयमेंटचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. हे आपल्याकडे जे उद्योजक आहेत किंवा छोटे उद्योजक आहेत किंवा जिथे काम करतात लोक
जर तुम्हाला जर महिन्याला 25,000 रुपये पर फॅमिली मिळाले तर मिनिमम तेवढे मिळाले तर तुमची फॅमिली बिकम्स वायबल. त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी कमवत असाल 10,000 15,000 रुपये एस्पेशली शहरांमध्ये तर तुम्ही यू आर इन अ परपेच्युअली डिक्लायनिंग सायकल. एखादा कुठे प्रॉब्लेम आला, कोणी आजारी पडलं, एक लग्न झालं घरामध्ये, तर ते म्हणजे मग तुम्ही मग वर्षानुवर्ष तुम्ही कर्ज ऋणात फसून राहता. तर 25,000च्या वरती जर तुम्हाला लोकांना प्रत्येकाला इन्कम झालं फॅमिलीमध्ये तर ऑटोमॅटिकली आपले जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत एज्युकेशन म्हणा किंवा हेल्थकेअर म्हणा हे सगळ्या प्रॉब्लेमसाठी रेग्युलर इन्कम असणं खूप आवश्यक आहे. तर म्हणून उद्योजकांमध्ये सुद्धा मी फोकस करतो अर्बन सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये. आणि मेन आयडिया अशी आहे की प्रत्येक उद्योजक त्याला जे काय लागतं ते एका ठिकाणी अवेलेबल असावं. सिंगल विंडो बेंचमार्क आपल्याकडे असायला पाहिजेत आणि प्रत्येकाला जेव्हा ते अडकतात तेव्हा त्यांना कुठेतरी जाता आलं पाहिजे की बा मला आता हा प्रॉब्लेम आला आहे, आता मी कसा सोडवू. त्याच्यासाठी प्रीसेट असावा. आणि असं आहे याच्यातला पॉईंट की आता पुण्यासारख्या शहरामध्ये समजा आपण छोटे टेलर बघितले तर प्रत्येक चौकात, प्रत्येक गावातल्या प्रत्येक भागामध्ये म्हणजे पुण्यात 1,000 10,000 15,000 टेलर तरी असतील. तर प्रत्येकाने नवीन का फिगर आउट करायला पाहिजे ना. सगळ्यांचे सेमच प्रोसेसेस आहे. तर जे एका टेलरला लागतं तेच दुसऱ्या टेलरला लागतं. तर मग आपण हे सगळे टेम्पलेट्स रेडी सेट केलेले आहेत, त्यामुळे कोणालाही ज्याला लागेल त्याला सगळं आपल्याकडे एका ठिकाणी अवेलेबल केलं आहे. तर अशी ही कल्पना आहे. आणि आता आम्ही 5-6 वर्ष म्हणजे इम्प्लिमेंट करून सुद्धा 7 वर्षापूर्वी फाउंडेशन सुरू केलं, आता 6 वर्ष झाली. आणि आता आमच्याकडे जवळपास 1,10,000 लोक हॅव बेनिफिटेड फ्रॉम द स्कीम कुठेतरी इकडे तिकडे. आणि दर महिन्याला आम्हाला जवळपास 4-5 हजार लोक वेबसाईटवरती येऊन काहीतरी त्यांना सापडतं. हां, यात एखादं जसं आता नुकतंच संजीव पेंढारकरांनी विकोच्या उद्योजकतेवर अभ्यासक्रम सुरू केला त्यांच्या त्या फाउंडेशनच्या द्वारे. असे आपण ते कोर्सेस वगैरे आता चालवतोय ऑनलाईन किंवा ऑफलाईन? नाही आता सध्या नाही, म्हणजे असं याच्यातलं आमचं लक्षात आलं की कोर्सेस खूप आहेत सध्या. आहेत प्रत्यक्ष मदत करणार. पण जो कोर्स करतो असं लक्ष नाही. असं रियालिटी अशी आहे की हे जे उद्योजक आपण छोटे बघतो ना ते कोर्स शिकून उद्योजक होणारे कोणीच नसतात. दे जस्ट फाइंड दॅट दे आर उद्योजक. त्यांना लक्षातही येत नाही पण ते उद्योजक झालेले असतात. मग त्यांना आणि हे एकदा सुरू झाल्यावरती त्यांना लक्षात येलं की अरे बाबा मी इथे अडकतोय, आता काय करू. तर त्यांना आपण मदत करावी असा याच्यातला भाग आहे. आम्ही एक असं आहे की कोर्सेस आम्ही बरेच बघितले, NSDC वगैरे सगळ्यांचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत. पण जे लोक कोर्समध्ये जातात ना ते लोक कधीच उद्योजक होत नाहीत. जो उद्योजक असतो ना तो उद्योजकच असतो. त्यामुळे जे पाण्यात पडून पोहत आहेत आणि धडपड करत आहेत त्यांना हात देणं यांचं. तर त्याच्यात लस काढता येईल पण उद्योजकतेची लस काढता येईल नाही. कसं आहे की काय सर्कमस्टान्सेस असतात. असं नाही की प्रत्येक जण असं नाही, पण कसं आहे आता तर लॉट ऑफ रिझन्स प्रत्येक जणाचे वेगळे वेगळे कारणं असतात. काही लोकांना दुसरा काय पर्याय नाही म्हणून उद्योजक असतात किंवा काही असू दे. पण एक कसं आहे की एकदा झाले उद्योजक की मग त्यांना काय लागेल ते आपण हां म्हणजे त्यांना सर्वाईव्ह आणि थ्राईव्ह दोन्ही करता आलं पाहिजे. पुण्यात आता आपण 30 वर्ष जवळजवळ वास्तव्य आहे. तर पुण्याबद्दल तुमची काय मत आहे? पुणे, त्याचा परिसर, मान असं नाही म्हणता येणार. मी पुण्याचं म्हणतो की पुणेकर कसे वाटतात, पुण्याचं वातावरण कसं आहे, अनुभव काय थोडक्यात. आपण विश्व मराठीमध्ये बोलतोय तरी पुण्याचं काही वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतं का? नाही, आय थिंक माझं आता कर्मक्षेत्र पुणे आहे त्यामुळे मला पुण्याबद्दल भरपूरच मान आहे. आणि असं आहे की पुण्यामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये IT आणि IT इंडस्ट्रीमुळे म्हणा किंवा कसंही म्हणा पुण्यात खूप बदल झालेले आहेत. आणि पुण्यामध्ये सर्व प्रकारचे लोक सापडतात हे मात्र नक्की आहे. आणि प्रत्येक प्रकारचे लोक आपल्याकडे असतात, सगळे शहाणे असतात. त्यामुळे असं कधीच मला आय एम व्हेरी प्राऊड टू बी इन पुणे. कारण मी तुम्हाला पाहतो की तुम्ही एवढे मोठे उद्योजक असून की सहजपणे 2 व्हीलरवर तुम्ही पुण्यात कुठे फिरत असता, नंबर 1. दुसरं, पुण्यातल्या बागात तुम्ही सकाळी जॉगिंगला जाऊ शकता. इतकं सहजतेने आणि सरळ आयुष्य पुण्यात आहात म्हणून बरोबर आहे. आणि पुण्यामध्येच हे शक्य आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला तुमची स्कूटर आणि रिक्षा असणं आवश्यक आहे.
त्याला तुम्ही त्यामुळे मी पण असंच केलेलं आहे. माझ्याकडे सुद्धा आता माझ्याकडे एक नॅनो आहे. जिथे रिक्षा जाते तिथे नॅनो जाते. पण मुंबईला जायचं असेल तर एक ट्रक आहे माझ्याकडे, तिथे ती दुसरी गाडी घेऊन. त्याचं मला कौतुक वाटतं म्हणून मुद्दा मी उल्लेख केला. हां, आता सगळ्या या प्रवासात एक माणूस म्हणून तुमच्या वैयक्तिक कुठं श्रद्धा किंवा प्रेरणास्थान असं काही आहे का? नाही, असं काही मी रिलिजियस वगैरे काही नाही, मी धार्मिक म्हणत नाही. नाही. आमच्याकडे असं आम्ही सोशली रिलिजियस आहोत. म्हणजे आम्ही प्रत्येक सण सेलिब्रेट करतो आणि आम्ही लोकांमध्ये असतो आणि लोकच आमचे दैवत आहे असं म्हणा. आणि माझं नॉर्मली माझे खूप फ्रेंड सर्कल किंवा माझं जे नेटवर्क आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे. त्यामुळे मला म्हणजे बाकी लोकांमध्ये हँगआउट करण्यामध्ये जास्ती मजा. विशिष्ट असं काही असं काही मी रिलिजियस नाही आहे. चांगलं आनंदाची मी काहीच मी ॲक्च्युली सर्व पॉलिटिशियन आणि गॉडमॅनला अवॉइड करतो. ते चांगलं आहे ना, तो तुमचा स्वभावाचा गुण आहे. ते पर्सिस्टंटच्या या प्रवासामध्ये तुमच्याविषयी जे काही ऐकलेलं आहे त्यामध्ये असं आहे की तुम्ही कायम नैतिक मूल्यांचं पालन केलं. तुम्ही कुठेही काही म्हणजे जिथे व्यवहारात तडजोड म्हणा, काही पैसे द्यावे लागतात किंवा काही भ्रष्टाचार करतो, अशा सगळ्या गोष्टी टाळून अशा या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं असेल आतापर्यंत? कारण बहुधा सामान्य माणूस असा आहे की विशेषतः तरुण लोक जे उद्योजकता व्यापार याच्यामध्ये पडू इच्छितात, त्यांना सातत्यानं असं वाटतं की नाही एखादा माणूस चालत खूप संपत्ती कमवले किंवा तो उद्योग, सो देअर मस्ट बी सम क्राईम और त्यांना काहीतरी झालं. मराठी माणसाची जी एक भूमिका आहे की ज्यानं भरपूर पैसे मिळाले उद्योजक आहेत त्यांना काहीतरी वाम मार्गाने मिळवले किंवा त्या संदर्भात तुमची एक वेगळी नाही बरोबर आहे. सो ह्याच्यात कसं आहे ना की कसं आहे की 2-3 पॉईंट्स आहेत. एक पॉईंट म्हणजे असं आहे की एथिकल व्हॅल्यू सिस्टम. सो आम्ही याच्यावर विचार करतो ॲज अ कंपनी, ॲज अ फॅमिली. वी हॅव थॉट थ्रू द व्हॅल्यू सिस्टम्स दॅट वी स्टँड फॉर आणि त्या फॉलो करायसाठी काय लागेल ते करावं असा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही कंपनी सुरू केली किंवा जे काय आम्ही काम केलं तेव्हा असं नव्हतं की म्हणजे की जर करायचंच आहे तर सगळं चांगलं स्टाईलनी करावं आणि बरोबर करावं, योग्य नसेल तर करू नये, असा हा पहिल्यापासूनचा भाग होता. वडील पण माझ्याबरोबर होते आणि आम्ही सर्व जे काय कामं होते, कागद होते, जे काय होते ते स्वतः जाऊन एजंट न वापरता स्वतः जाऊन केल्यामुळे ते बऱ्यापैकी लक्षात येतात की काय करायचं आहे. आणि असं जर केलं तर जी काय कामं योग्य प्रकारे करता येण्यासारखी असतात, म्हणजे सर्वच करता येण्यासारखी असतात आणि ती कशी करायची ते जर तुम्ही जर तुमचे कागदपत्र नीट ठेवले आणि तुम्ही फॉलोअप केला आणि स्वतः गेला तर त्याच्यात खूप फरक पडतो. आपल्याकडे कसं असतं की बरेचसे लोक स्वतः जायला तयार नसतात. शॉप ॲक्टचे असो किंवा कुठला कागद असो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो, स्वतः जायला तयार नसतात. कोणीतरी एजंट पाठवलं. एजंट पाठवला की मग त्याचे सिग्नल्स एकदम वेगळे असतात. त्यामुळे पहिले बरेच वर्ष वडील स्वतः जात होते, मी पण स्वतः सर्व बँकेमध्ये किंवा कुठेही आपली कामं करायचं स्वतः गेलं की ऑटोमॅटिकली फरक पडतो. आणि त्याच्यातनं आम्हाला बरीचशी म्हणजे ती एक सवय झाली की असं करायचं. मग एकदा झाल्यावरती मग सगळीकडे तो इट इज पार्ट ऑफ द कल्चर असं म्हणा. आणि दॅट इज रिअली हाऊ इट वर्क्स. साधन शुचिता ज्याला म्हणतो तसं तुम्ही पाळलं थोडक्यात. म्हणजे एथिकल अँड मॉरल व्हॅल्यूजचं फॉलो. नाही बरोबर आहे. आणि एथिकल व्हॅल्यूज काय असतात याच्याबद्दल कसं आहे सगळ्यांनी विचार करावा, बोलावा या विषयावरती. आणि लोकांनाही माहिती असायला पाहिजे की काय एथिकल काय नाही आहे. आणि लोकांना क्लिअरली सांगता आलं पाहिजे तुम्ही की ग्रे इज नॉट अलाउड, म्हणजे इट्स आयदर ब्लॅक ऑर व्हाईट. आणि जे काय ब्लॅक आहे ते का असावं याच्यासाठी पहिल्यापासून तुम्ही ब्लॉक केलं तर ते शक्य होतं. जर हे तुम्ही सोडत गेला, कोणाला दिले कोणाला नाही, तर ते सगळं मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यामुळे ते ग्रेस तुम्ही ठेवले नाही तर इट बिकम्स इझियर. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की मुद्दाम कोणीतरी जाऊन करप्ट व्हावं असं कोणी सुरू करत नाही. लोक तुम्हाला पुश करतात की तुम्ही असं करा. तुम्ही त्याला फ्लेक्सिबल राहणार नाही आणि किती पुशबॅक कराल त्याच्यावर या गोष्टी आहेत. काही ठिकाणी यू हॅव टू वॉक अवे की नाही होणार आमच्याच्याने, आम्ही चाललो, आम्ही तुम्हाला काय करायचं ते करा, अशा याच्यामध्ये सुद्धा स्टँड घ्यायला लागतो. आणि याच्यामध्ये कसं आहे ना, ॲज अ मॅनेजमेंट अँड ॲज अ टीम सर्वांनी हे डिस्कस केलं की आम्ही हे करणार आहे आणि नाही करणार. तर इंटरनली सुद्धा लोक तुम्हाला सपोर्ट करतात. कोणी पण असला तो चूक काम करायला त्याचं बाकीचा शेजारचा म्हणजे नाही रे तू कसं करतो, असं नाही करायला पाहिजे. तर इट इज अ पार्ट ऑफ दिस डिस्कशन थ्रेड कल्चर दॅट एव्हरीवन नीड्स टू टॉक अँड डिस्कस. त्याच्यामुळे हे शक्य होतं. मला याचा अर्थ असा की कुटुंबातला, कंपनीतला, या सगळ्या सहकाऱ्यांबरोबरचा हा जो आपला संवाद आहे तो मनमोकळा आणि अधिक निसंदिग्ध असावा.
आणि Correct. त्याच्यामध्ये नैतिक गोष्टींची सुद्धा मोकळेपणाने चर्चा करावी. आणि सांगावं सगळ्यांना की बोलून ठरवावं लागतं ना, की कसं होतं की शेवटी कोणीतरी असतो कंपनीमध्ये, तो काम करतो, तो काहीतरी ठरवतो की जाऊ दे काय फरक पडतो, आपल्याला चालतं. असं कुठेही होऊ नये हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी सर्वांनी एक क्लिअर असलं की बा हे अलाउड हे नाही आहे. हे लीडर आदर्श असावा. लीडर बरोबर आहे. आणि लीडर आणि सगळ्यांनी हे डिस्कस करावं. वैश्विक मराठी भाषिक समाज ज्यावेळेला आपण संपन्न व्हावा, समृद्ध व्हावा असं म्हणतो, त्यावेळेला आता आनंद सरांनी सांगितलं, मला वाटतं की एक अतिशय उत्तम उदाहरण आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये, त्याचबरोबर आपल्या मित्र समूहामध्ये सातत्यानं चांगल्या गोष्टींचा आग्रह धरला पाहिजे, नैतिक गोष्टींचा आग्रह धरला पाहिजे. थोडा त्रास झाला तरी चालेल, थोडंसं विलंब लागला तरी चालेल, पण मी माझ्या या गोष्टी सोडणार नाही. याबद्दल म्हणजे चांगल्या गोष्टींबद्दल आपण आग्रही असलं पाहिजे. आणि असं आग्रही असल्यानंतर सुद्धा एखादी एवढी मोठी कंपनी उभी करता येते याचं मूर्तिमंत उदाहरण आनंद आज आपल्या समोर आहे. मी तुम्हाला एक अजून प्रश्न थोडासा एक गेल्या काही दिवसातल्याच घटनेवरचा आधारित होतो की आपल्या सगळ्यांचे म्हणजे मराठी माणसाचा एक अतिशय चांगला आदर्श असं व्यक्तिमत्व ज्यांनी उद्योजक म्हणून आपलं करिअर सुरू केलं आणि आज मिशिगन मध्ये, डेट्रॉइट मध्ये ते निवडून आले, श्रीनिवास ठाणेदार, आणि त्यांनी पण एक वेगळा करिश्मा आणि वेगळं काम केलं. तर असं आपण राजकारणात जाऊन काही पराक्रम गाजवायचा, आनंददायी पराक्रम गाजवायचा विचार करताय का? नाही, मी असं काही करत नाही. मला नाही वाटत त्यांचा पिंड नाही तो. थोडं वेगळं आहे. मी देशासाठी बऱ्याच गोष्टी करायला तयार आहे, करतात. पण त्याच्यासाठी बऱ्याच प्रकारे करता येतात. पॉलिटिक्समध्येच केलं पाहिजे असं नाही. राजकारणातच जायला पाहिजे असं. आणि असं मी काय विचार आहे? What are your ideas about? नाही, मी सध्या तीन चार गोष्टींमध्ये काम करतो आहे सध्या. एक म्हणजे एज्युकेशन, दुसरं आहे एम्प्लॉयमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन, जे मी तुम्हाला देसाऱ्यासारखं सगळं सांगितलं. आणि तिसरं मी मेनली टेक्निकल एरियामध्ये काम करतो, ज्याच्यात डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्यामध्ये. तर या सगळ्यांचा वापर करून आपण देशासाठी काय करता यावं यासाठी पण मी असे बरेच प्रयोग करतो आहे सध्या. त्यामुळे अशा माझ्याकडे सोसायटीसाठी लागणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, ते तुम्ही करत आहे. पण असं म्हणजे पॉलिटिक्समध्ये असं नाही आहे मी आता इन्व्हॉल्व. विचार त्याच्या येणं ते. ते पण लांब आहात तेच चांगलं आहे. नाही, आता आपण जो विषय काढलात बोलता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता संपूर्ण जगासमोर एक फार मोठं चॅलेंज बनलेलं आहे. आज आता आपण पाहतो की अनेक आता व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावरही अशा प्रकारचे मेसेज मिळतात की जगामध्ये आता सगळ्यात टॉपच्या कंपन्यांमध्ये जे काम करणारे लोक आहेत ते भारतीय लोक आहेत किंवा मराठी लोक आहेत. परंतु आणि एकाच बाजूला सॉफ्टवेअर मधलं हे जे काही फार मोठी प्रगती आहे, सॉफ्टवेअर मधलं जे काम आहे त्याबद्दल साताऱ्याचे आपले आदरणीय दत्तप्रसाद दाभोळकरांनी सुद्धा काही कॉमेंट्स मध्ये केलेले आहेत. तर अशा वेळेला एकंदरीत सॉफ्टवेअर क्षेत्राचं भविष्य, IT क्षेत्राचं भविष्य आणि त्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आणलेलं चॅलेंज, या पार्श्वभूमीवर ज्याला आपण असं म्हणतं की सी बियॉन्ड किंवा तुमच्या आतमध्ये एंट्री केल्या जाते की यू डायग्नोसिस प्रॉब्लेम इन ॲडव्हान्स अँड यू कन्वर्ट इट इनटू अन अपॉर्च्युनिटी. सो हाऊ यू कॅन एलॅबोरेट दिस? तुम्ही बऱ्याच गोष्टी एकाच वेळेस विचारल्यात, पण कसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आता खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आता कसं झालेलं आहे, आपल्याकडे कम्प्युटिंग रिसोर्सेस जे म्हणतो ते बऱ्यापैकी अवेलेबल असल्यामुळे आणि डेटा अवेलेबल असल्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो किंवा मशीन लर्निंग किंवा वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू दाखवू शकतो. ह्याचा परिणाम सर्व एरियाजमध्ये होणार आहे. तर आता याच्यामध्ये स्वतः मी 3-4 एरियाजमध्येच काम करतो आहे. एक म्हणजे मी आता एक कॅन्सर जिनॉमिक्स आणि याच्या रिलेटेडमध्ये आपण कॅन्सरमध्ये कसे शोध लावावे, की आपण पास्ट डेटा, मशीन लर्निंग हे सर्व वापरून नवीन कसे ड्रग्स किंवा पर्सनलाइज मेडिसिन याच्यावर कसं काम करता येईल. तसंच डायबिटीजमध्ये आपण हा डेटा कलेक्ट करून पुढचे 5, 10, 20 वर्षांमध्ये नवीन संशोधन कसे करू शकतो. तर डेटा वापरून कसे संशोधन करता येतील याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काय पोटेन्शियल आहे ते खूपच भन्नाट आहे. तर हा जो क्रॉस डिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी आहे ती बऱ्यापैकी महत्त्वाची आहे. अजून एक मी प्रोजेक्ट सध्या करतो आहे ते म्हणजे सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर द जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री. तर आपल्याकडे डायमंड आणि या सगळ्यामध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे. $80 बिलियन आपण ह्याच्यात काम करतो. पण त्यांचं टेक्नॉलॉजी कसं काय अपग्रेड करता येईल त्याच्यावर मी त्या इंडस्ट्रीबरोबर काम करतो आहे. तर अशा बऱ्याचशा एरियाजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकजण जो कोणी कम्प्युटरवर काम करतो किंवा नसतो
त्यांनी ह्याच्यातले काय न्यूआन्सेस आहेत, ते कसं काय होतं, कशामुळे होतं, ते शिकणं आवश्यक आहे. आणि ह्याचे फार रिचिंग कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्यामुळे त्याचे गुड बॅड अगली सगळे होतील. पण कसं आहे ना, ह्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वापरता येतात, नवीन गोष्टी काढता येतात. त्यामुळे प्रत्येकाने ह्याचा थोडाफार तरी अभ्यास करावा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे केवळ थ्रेट म्हणून न बघता त्यातनं अपॉर्च्युनिटीज अर्थातच म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आहेतच, म्हणूनच थ्रेट्स पण आहेत. बरं. आता एक शेवटी या मुलाखतीच्या यांना मी तुम्हाला सांगतो की आज आता आपण या 50शीला स्वतःचं हे एक वेगळं फाउंडेशन डे असं सुरू केलं. एकंदरीत आता या आयुष्याकडे आपण पाहताना यशाची आपली नक्की काय व्याख्या आहे? सो हे बघा, असं आहे की मला जे आपण बघतो ना, आता तुम्ही जिथे असाल तर पुढचे 4-5 वर्ष तुम्ही काय करणार आहे, हे जे यश काय आहे, हे इट्स अ मुव्हिंग टार्गेट आणि यू हॅव टू कीप इट मुव्हिंग. पण ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं कसं आहे की लिहून काढावं, असं मी सगळ्यांना सांगतो. की मी पण हे असं नेहमीच लिहित असतो की माझे तर पुढच्या 5 वर्षात म्हणजे काय अचीव करावं असं वाटतं मला. तर माझ्याकडे माझे स्वतःचे मी पर्सनल माइंड मॅप्स दरवर्षी तयार करतो आणि मी रेग्युलरली ते ट्रॅक करतो की मी कुठल्या गोष्टींवर काम करतो आहे आणि कुठल्या गोष्टींमध्ये मला ॲस्पिरेशनली या गोष्टी हव्या, त्या गोष्टी व्हाव्या, त्या गोष्टी व्हाव्या असं वाटतं, कंपनीच्या तर्फे, इंडिव्हिज्युअलच्या तर्फे. आणि मला असं लक्षात आलेलं आहे की जे तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही लिहून काढताना त्या म्हणजे साकार होण्याचे चान्सेस मस्ट बेटर असतात. ह्याचं मेन कारण कसं असतं की जेव्हा तुम्ही हे लिहिता गोष्टी, तेव्हा तुम्ही नुसतं विचार न करता ते ॲक्च्युली लिहून काढता. त्याच्यावरती थोडासा विचार केला जातो लिहिताना. त्याच्यावेळेस काय होतं की जेव्हा तुम्हाला नवीन गोष्ट काहीतरी होते, जेव्हा तुम्ही आपण जे म्हणतो ना की यू हॅव टू बी ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम. सो प्रॉब्लेम इज वेन यू आर ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम, यू डोंट नो दॅट यू आर ॲट दॅट टाईम. ते तुम्हाला नंतर लक्षात येतं की मी तिथे होतो तेव्हा चांगलं झालं असतं, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला जर तुम्ही जर लिहून काढलेलं असलं की तुमचे काय ॲस्पिरेशन्स आहेत आणि पुढचे 5 वर्षात तुम्हाला काय व्हावं असं वाटत असेल, तेव्हा जेव्हा तुम्ही त्या स्पॉटला येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे बाबा, मी ऑलरेडी हे विचार केलेला आहे, मी आता इथे असायला पाहिजे, तर मी पुढचं काय करायचं ते त्याच्या पुढे ठरवणार आहे. त्यामुळे म्हणजे कसं आहे ना, प्रत्येकाचं जे असतं, तुम्ही जिथे पण कुठे असाल तिथे तुम्ही आपला पुढचे 5-10 वर्षात ॲस्पिरेशनल किंवा ड्रीम्सला तुम्ही म्हणजे वाय बी मायझर ना, कंजूसी कशाला करावी. ॲस्पिरेशनली तरी तुम्ही विचार करावा की पुढच्या 5-10 वर्षात मी कुठे असायला पाहिजे आणि ते लिहून काढा. आणि ते तुम्ही लिहून काढलं ना तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या म्हणजे डिरेक्शननी जायला पाहिजे. आणि जेव्हा सर्कमस्टॅन्सेस विल कम क्लोज टू यू, यू विल ग्रॅब दोज ऑपॉर्च्युनिटीज. लॉट ऑफ टाइम्स वी मिस ऑपॉर्च्युनिटीज बिकॉज वी आर नॉट प्रिपेअर्ड. तर हा त्याच्यातला मेन पॉईंट आहे. तर मी प्रत्येक वेळेस मला वाटतं की कॉन्शियस माइंडला त्याची नोंद होते. हो, आपण म्हटलं तसं की बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड इज वन ऑफ द की फॉर. करेक्ट. सो म्हणजे कसं आहे की प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत असतात आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी पुढचे 5 वर्ष काय होणार आहे माहीत नसतात. पण जेव्हा तुम्ही लिहून काढता की तुम्हाला 5 वर्षांनी मला इथे असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे ते माहीत नाही आहे मला, पण मी कुठे असायला पाहिजे त्याचा मी विचार केलेला आहे. खूप सुंदर. तेव्हा मग मध्ये मध्ये मला जेव्हा एक फोर्क येतो की मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, त्यावेळी जो डिसिजन घ्यायचा असतो तो त्याच्यामुळे बऱ्यापैकी सोपा पडतो. खूपच. तर प्रत्येकाने लिहावं आपलं पुढचे 5 वर्षात त्यांचे काय ॲम्बिशियस गोल्स आहेत. कोणाला दाखवायची अशी गरज नाही आहे, पण कधी दाखवले तरी हरकत नाही. पण आपले स्वतःचे लिहून ठेवावे आणि ते जर तुम्ही लिहिले ना तर तुमचे होतात. आणि हे ॲडजस्ट करत राहावे. यू कांट बी स्टॅटिक. पुढच्या 5 वर्षात तुम्ही याल, पुढच्या 2 वर्षांत तुम्हाला असं लक्षात येईल की नाही यातले ऑलरेडी काही झालेले आहे, पुढचे काय असावे. आणि यू हॅव टू कीप पुशिंग द, जसं आपण पोल वॉल्ट म्हणतो ना, थोडं थोडं 2 इंच वाढवायचे, पुढच्या वेळेस पुढचे 2 इंच वाढवायचे, असं तो बार नेहमी वरती करत राहावा. खूपच सुंदर. तेव्हा कुठे काहीतरी होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक वाढदिवशी मला वाटतं वाढदिवशी नाही, मी नॉर्मली हे इयर एंडला करतो. कारण त्याचं कसं असतं की आमच्याकडे ना नॉर्मली क्रिसमसमध्ये धंदा डाऊन असतं, कोणी काही काम करत नसतं, तेव्हा आपल्याला स्वतःचा वेळ असतो, तेव्हा आपलं लिहित असतो. आणि मी माझ्याकडे आहेत माझे बरेच वर्षाचे चार्ट्स आहेत की काय करायला पाहिजे काय नाही. परसिस्टंट नाव का ठेवलं? चिकाटी, ज्याची खरं तर आमची सगळ्यांची दुश्मनी आहे अतिशय, तेच नाव तुम्ही एक ब्रँड नेम म्हणून कसं काय एस्टॅब्लिश केलं? ॲक्च्युली पर्सिस्टंट सिस्टम्स जे आहे ना हे टेक्निकल टर्म आहे. म्हणजे मी जे काम करतो ना, ज्या एरियामध्ये माझं स्वतःचं PhD किंवा जे एरिया आहे ती म्हणजे डेटाबेसेसचे काम करतो, ज्यामध्ये डेटा स्टोरेज किंवा डेटा कसा ठेवावा हा मेन पॉईंट असतो.
तर डेटा सेव्ह जेव्हा करतो आपण डिस्कमध्ये तेव्हा त्याला डेटाला पर्सिस्टंट केलं असं म्हणतो आपण. ओके ओके सो यू हॅव मेड इट पर्सिस्टंट रादर दॅन ट्रान्सियंट असा त्यातला फरक आहे. ओके तर पर्सिस्टंट सिस्टम्स आर सिस्टम्स दॅट पर्सिस्ट ऑन द डिस्क असं त्यातला टेक्निकल टर्म आहे. पण दॅट सेड दॅट इज द एरिया इन विच वी वर्क. पण मोर दॅन दॅट पर्सिस्टंट हा शब्द एक म्हणजे असं चांगला वाटतो की इट इज टेलिंग यू वॉट टू डू. इट्स पार्ट ऑफ युअर थिंग. आणि मला ह्याच्यातनं नक्कीच सांगता येईल की म्हणजे द की टू सक्सेस फॉर एनीबडी इज टू बी पर्सिस्टंट. जो शिकतो चिकाटी जे म्हणतो ना ते सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्याकडे खूप लोक असतात ज्यांच्याकडे सल्ला द्यायला काय प्रॉब्लेम नसतो, खूप सगळ्या आयडियाज असतात, पण करणारे लोक कमी असतात. आणि करताना सुद्धा बरेच वेळेस तुम्हाला हे होतं की बा नाही हे चाललं नाही, चुकलं काय असेल ते. जो माणूस दुसऱ्या दिवशी पुन्हा परत उठून फाईट्स अगेन, ही इज द वन हू विन्स. प्रत्येक वेळेस आपण रेसमध्ये बघतो जो दुसरा येतो तो पण खूप मागे नसतो, पण तो जेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय करतो तर पहिल्यांदा नाही बा मी हरलो आता संपलं माझं, असा जर विचार केला तर तुम्ही कधीच जिंकणार नाही. म्हणून चिकाटी 100% मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि दिस इज समथिंग दॅट. आणि तेव्हा जेव्हा मी कंपनी सुरू केली तेव्हा नावही मिळालं, डोमेन नेम मिळालं, असं सगळं पण महत्त्वाच्या गोष्टी. योग चांगला आला, चांगला योग उलगडला. सरांनी आता जे आपल्याला सगळ्यांना सांगितलं, विशेषतः तरुण पिढीतनं आपण जे सतत मनानं अस्थिर असतो, आपल्याला जमेल का, आपण करू शकू का, हे होईल का, किंवा काय होणार आणि कसं होणार, या सगळ्या ज्या चिंतेत आपण असतो त्या चिंतांवर दूर जाण्याचा एकच उपाय आहे की आपण स्वतःला घट्ट पकडून ठेवायचं आणि आपण पर्सिस्टंट प्रमाणे उभं राहायचं. मला असं वाटतं की विशेषतः तरुण पिढीला हे अतिशय मार्गदर्शन केलं. आज सर आपण वेळात वेळ काढून आम्हाला ही संधी दिली आणि मला असं वाटतं की मी या जगभरातल्या सगळ्या मराठी भाषिकांच्या वतीनं आपल्या प्रती आनंद व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. शुभेच्छा देतो. थँक्यू.